पहिलं षटक हाताळताना 3 षटकांचा सामना आहे. त्यांनी टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यांनी सांगितले की आम्ही चेस करू, आमची फलंदाजी ही ताकद आहे. तर एक नक्कीच चांगला मॅच आपल्याला बघायला मिळेल ही अपेक्षा करतोय. सामन्याला झाली सुरुवात. 3 षटकांचा सामना. लक्षात घ्यायचंय किमान तुम्हाला 15 मिनिटं ही 3 षटकांसाठी वापरायची आहेत, कारण की सुंदर मैदान आहे, कुठेही अडथळा नाहीये, तुम्हाला कुठेही बॉल भासत नाहीये. ओ क्या बात आहे, पहिला चेंडू चांगला आणि त्यापेक्षा चांगली खेळी. 6 धावा. बॅटिंग आहे दमदार. पंकज जाधव अलिबागचा सुमी ढोंगरे फेमस झाला. तळोजाचा तो उस्मान पटेल रायगडचा टायगर आला. नक्कीच आपण पाहू शकता जबरदस्त फलंदाजी योगेश कांदळ. योगेश कांदळ नावाचा जो खेळाडू आहे तो आता मात्र वादळ निर्माण करण्याच्या तयारीत आलाय. 18 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष दिलं जाईल. आता मात्र स्ट्रेट खेळला जातो चेंडूला. शतरक्षक आहे तिकडे आणि या ठिकाणी चौकार. प्रयत्न अपुरा पडलाय. 4 धावा मिळाल्यात. तो खाली मवाला बघा मारतोय टायमिंग शॉट. बारक्या बॅटमन का मोठे वाला. काय जबरदस्त. आपण जर पाहिलं तर या मैदानामध्ये खेळी चालू आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत अर्जित केल्या गेल्यात आणि फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले खेळण्यासाठी. भावेश याची गोलंदाजी चांगली आहे, मात्र त्याच्यावरती सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जात आहे. क्या बात आहे. अजून एक मोठा फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ षटकार. मुंडे सांबारलीचा मारतो या सिक्सर. तुर्ब्याचा भूषण पाटील घ्या. काय जबरदस्त सुरुवात झालेली आहे. नागले जो संघ आपण पाहतोय सुरुवातीच्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता. आता मात्र 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा त्या संघासमोर बनवल्या गेल्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र वाईट चेंडू चिन्ह देईल. हा चेंडू तुम्हाला यष्टांमध्ये नो चेंडू आहे. थँक्यू. जवळजवळ खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. लक्षात घ्या पंचांचं लक्ष होतं त्या ठिकाणी, त्यामुळं प्लेयर लोकांनी जे दोन्ही संघाचे आहेत त्यांनी पंचांना दर्शवू नये, कारण की जर तुम्हाला वाईट साठी मला वाटतं रिव्ह्यू दिलाय किंवा मग आपण जर पाहिलं तर नो बॉल साठी सुद्धा रिव्ह्यू दिलाय आणि आता मात्र नो चेंडू पडलाय याचा अर्थ फ्री हिट असेल. धावसंख्या आहे ती 17. फ्रेटचा फायदा कशा पद्धतीने घेतला. अलंद कार्पेट खेळला जातो चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव ही नक्कीच मिळाली जाते. धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 18 या धावसंख्येवरती. भावेश ठाकरे नावाचा जो गोलंदाज आहे त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक आपण पाहू शकतायत तो म्हणजे 18 धावा चेंडू टाकून झालेत आतापर्यंत, ते म्हणजे 4. रामभाऊ बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला आलाय कुंभारपाडा संघाच्या माध्यमातून. कुंभारपाडा संघाने धावसंख्या अगोदर 70 धावा 4 षटकांमध्ये बनवल्या होत्या. आता मात्र 3 षटकांमध्ये किती धावा होतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. भावेश लेफ्ट आर्म राऊंड द ओव्हर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेने सुरेख फटका, मात्र शतरक्षक आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय झालंय तर फलंदाज रामभाऊ बाद झालेले आहेत. नाव बघा रोशन केला या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा. नाव बघा रोशन केला या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा. नाव बघा रोशन केला या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा. नाव बघा रोशन केला. सूरज भादाले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक नाट्यमय घटना आपल्याला बघायला मिळाली. फलंदाजाने चांगला फटका खेळला होता, मात्र त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि क्षेत्ररक्षकाने कॅच घेतल्याच्या नंतर असा उत्साह दाखवला होता की कदाचित हा चेंडू त्याला मिळाला नसता. एक सरप्राईज होतं त्याच्यासाठी सुद्धा. भावेश लेफ्ट आर्म विकेटचा मारा पाहिजे एंडच्या बाजूना. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक स्वतः विशाल त्या ठिकाणी गेलाय चेंडूच्या खाली. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील
आणि या 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावफलक मात्र पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय. एका षटका समाप्तीनंतर 1 बाद 20 अशी धावसंख्या, ती म्हणजेच जय वाघोबा कुंभारपाडा संघाची. ओ टुडीचे गावची नेरे दुंदरे विभागात दहशत वाकडीच्या ऊची, कुंडेवाळचा तारणहार समाधान वास्कर, बामण डोंगरीचा ओंकार नाईक आहे बघा बॉलर, प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू बॅटमन के गावाला, रॉस टेलर सारखा मारतोय चक्का प्रवीण काळुंद्रेवाला, बोरी गावाचा ध्रुवित मात्रे. थँक्यू डीजे. चला घाई करायची. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं वेळ झालेला आहे तो म्हणजे 11:34 झालेले आहेत आणि मला वाटते 10:30 वाजता हा मॅच सुरू व्हायला हवा. तर तब्बल 1 तासानं आपण उशिरानं चाललोय, त्यामुळे विनंती असेल की थोडीशी घाई या ठिकाणी नक्कीच व्हायला हवी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लोकेश पारदे आलेले आहेत महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी आहे मी म्हणेन. कारण की बघा चेंडू पडल्याच्या नंतर जो ऍक्शन आहे गोलंदाजाचा तो दर्शवतोय की कशा पद्धतीने चेंडू तो टाकतोय. चांगला गोलंदाज आहे, मात्र चांगला टप्पा त्याला ठेवावा लागणार आहे. काय जबरदस्त एक चांगली स्पर्धा वाघोबा स्पोर्ट्स टिवरी यांच्या माध्यमातून आयोजित केली आहे. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. सरपंच उपसरपंच चषक 2025चा. लॉर फुलटॉस, चांगले चेंडू आहेत, मात्र शतरक्षण तेवढं चांगलं होईल का तर नाही असं उत्तर येत आहे. 2 शतरक्षकांना चकवलाय, चेंडू झालाय फरार आणि धावा आल्या त्याच्या. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळला जाते. मात्र मी म्हणेन जो योगेश कांदळ आहे जबरदस्त फलंदाजी करतो या सामन्यामध्ये. लोअर फुलटॉस, चांगला चेंडू. बघा ज्या पद्धतीनं परिवर्तन संसार का नियम आहे तशाच पद्धतीनं इथे क्रिकेटमध्ये सुद्धा परिवर्तनला महत्व आहे. जसं म्हटलं जातं ना की माणूस पाहूनच प्रत्युत्तर द्यायचं असतं, प्रश्न पाहूनच त्याचं उत्तर द्यायचं असतं, तशाच पद्धतीनं गोलंदाजानं सुद्धा एक चांगलं क्रिकेट. ओ इथे चूक झाली आहे, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, चेंडूला फक्त टाइम केलाय 6 धावांसाठी. आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. मला वाटतंय कालचा सुद्धा हा स्कोर हा 70 होता, आजचा सुद्धा 70 आहे. आता मात्र इथे शतरक्षक आहे, अंदाज चुकलाय शतरक्षकाचा. चेंडू लॉंग ऑफ दिशेनं 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. आपण पाहत असतो की काही ट्रेन ह्या नायगावला थांबत नसतात, तशाच पद्धतीनं हा पॅसेंजर मात्र नायगाव स्टेशन वरती उभा होता आणि फास्ट लोकल निघून गेले. इथे मात्र वसईला जावं होतं किंवा विरारला जायला होतं. तशाच पद्धतीने टप्पा हा पुढे होता. अंदाज घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता इथे काही धावा जर थांबवायच्या असतील तर मात्र एक नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मला वाटतं चेंडू आणण्यासाठी दरम्यान धावसंख्या आहे ती 34 धावा. या षटकाचे चेंडू टाकून झाले 5. शेवटचा चेंडू शिल्लक 9 चेंडू आणि 31 या धावसंख्येवरती खेळत असताना योगेश कांदळ ऑन साइडला मोठा फटका, चेंडूच्या खाली शतरक्षक आणि या ठिकाणी षटकार.
थँक्यू डीजे. आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 हे आयोजन. आणि या आयोजनामध्ये आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना. मात्र दुसऱ्या फेरीतील हा पहिलाच मॅच. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं उमराळे हा संघ सुपर 4 मध्ये आलेला आहे. आणि आज कुठला संघ मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 40. हितेश कोदे महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती. लॉनफुल टॉस, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडू टिपणार. थँक्यू डीजे. चला मैदानामध्ये चेंडू आहे, तो चेंडू घ्यायचा आणि सामना सुरू करायचा आहे. आणि बाउंड्री पंचांनी जो चेंडू येईल तो चेंडू आमच्या पंचांकडे पोचवायचा आहे. पुन्हा एकदा राईट अमोर द विकेटचा मारा. सेम ऑल अँड सेम रिझल्ट. इट इज अनदर 6. धाव संख्या 52. काय जबरदस्त अशी फलंदाजी. काय जबरदस्त क्रिकेट. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके या ठिकाणी मारले गेलेत. सूरज याच्या माध्यमातून सूरज भादाले विरुद्ध हितेश कोदे. सामना सुरू आहे तो म्हणजे महेंद्र स्पोर्ट्स नागले आणि त्यांच्या समोर आहे तो म्हणजे जय वाघोबा स्पोर्ट्स कुंभारपाडा. शेवटचं षटक. धावसंख्या 52 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. हितेश याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. लॉअर फुल टॉस. हा सुद्धा एक चांगला चेंडू होता. मात्र फाईन खेळला जातो चेंडूला. शतरक्षक येईल, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत एका धावेचा अवधी. 1 धाव पूर्ण झाली. धावफलक पुढे नेऊन ठेवलं गेलं. ते 53 या धावसंख्येवरती. 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर योगेश कांदळ याच्या 13 धावांची मला वाटते 50 साठी गरज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र आपण पाहू शकतो एक चांगला चेंडू. धावफलक निर्धाव या चेंडूवरती राहिलाय. 53 धावांवरती कायम आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शिल्लक. आणि योगेश कांदळ वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती. तर धावसंख्या एकूण 53. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी पुन्हा अजून एक 6 धावांसाठी फटका. षटकार. थँक्यू डीजे. यानंतर आम्ही सूचना करतोय साई कृपा स्पोर्ट्स राजावली आणि जय हनुमान भिड्याचा पाडा या 2 संघांनी आपले कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला हवेमध्ये चेंडू खाली आलाय. शतरक्षक मात्र झेल घेण्यासाठी आलेला नाहीये, तर तो चेंडूला अडवण्यासाठी आला होता. किती धावा पूर्ण झाल्यात तर आपण पाहू शकता. मला वाटतं 3 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. 4थ्या धाव्याचा प्रयत्न आणि ते 3च धावा मिळतील. 3 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 62 आणि 63 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. चला दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. हॅलो. जय हनुमान भिड्याचा पाडा संघाचा संघनायक आम्हाला रिपोर्ट करायचा आहे लगेच. भिड्याचा पाडा संघ.
आपण टॉससाठी आलोय. तर संकेश दादा यांना विनंती करतोय, संकेशजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते टॉस आपण करणार आहोत. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. एका बाजूला भेडाचा पाडा संघ, एका बाजूला आहे तो म्हणजेच राजावळीचा संघ. संकेश दादा आले, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 4 ओव्हरचा मॅच. टेल असा कौल झालाय आणि टेल आलाय. मी संकेत दादांना विनंती करतोय की आपण आदरपूर्वक स्टेजवरती असं नसतं व्हावं. राजावळी संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय, काय स्वीकारेल? बॅटिंग. कारण की फलंदाजी आमची स्ट्रॉंग आहे. शुभेच्छा असतील. थोडंसं युनिक उत्तर आलेलं आहे. तुम्ही जर टॉस जिंकलास काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता क्षेत्ररक्षण मिळालंय, फिल्डिंग तुम्हाला भेटलेली आहे, तर काय कारण भरपूर धावा होतात, तर तुमच्याकडे काही वेगळे व्हरायटी गोलंदाज बघायला मिळतील, त्यांची नावं आम्हाला ऐकायला मिळतील? आता आहे रोहित आहे, महेश आहे, गणेश. 4 ओव्हरचा मॅच आहे. शुभेच्छा असेल तर नक्कीच तुमच्या संघाला जॉईन करू शकता. तर टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे राजावळी संघाने आणि प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला घाई करा जरा, कालच्या दिवसामध्ये सुद्धा थोडासा वेळ जास्त खर्च झाला होता, तर विनंती करतो यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे राजावळी संघ फलंदाजीसाठी आणि भेडाचा पाडा संघ क्षेत्ररक्षणासाठी. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणि भावेश आणि लोकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लोकेश आहे स्ट्राईकला, भावेश 9 सेकंड होती आणि लक्ष आहे ते 63चं. क्या बात आहे. नजर हटी दुर्घटना घटी. क्रिकेटमध्ये चेंडूवरनं जर नजर हटली तर दुर्घटना घटत असते, हे आपण पाहिलं आहे. आणि इथे मात्र आपण जर बघितलं तर प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं सांगितलं जातं. प्रॅक्टिस माणसाला परिपूर्ण बनवत असते. बऱ्याच वर्षानंतर जर तुम्ही खेळण्यासाठी अचानक जाल आणि मोठे फटके मारण्याचा प्रयत्न कराल, दरम्यान हा चेंडू पाहूया आपण. ओह क्या बात आहे. याच फटक्यांची गरज आहे. जशा तसं उत्तर द्यावं लागेल. षटकार. जबरदस्त सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या चेंडूवरती मात्र एक निर्धाव चेंडू खेळून काढल्याच्या नंतर या चेंडूला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. जसं म्हटलं जातं की प्रश्न का जवाब उत्तर से और ईट का जवाब पत्थर से. जबरदस्त क्रिकेट. 2 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात आणि आपण जर पाहिलं, मला वाटतं 63चं जे टार्गेट आहे ते टार्गेट चेस करायचं असेल तर याच मेंटॅलिटीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला अजून एक उडवलाय चेंडू, गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. काय जबरदस्त सुरुवात झाली या सामन्याची. आणि आपल्याला भावेश याने म्हटलं होतं की आमची फलंदाजी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं
आम्ही चेस करणं पसंत करू, तेच या ठिकाणी दर्शवून दिलंय. 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा लोकेश पारदेच्या बॅटमधनं आल्यात आणि भावेश ठाकरे मात्र नॉनस्टिक उभा आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र आपल्याला बघायला मिळेल या 18 चेंडूमध्ये 63 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातात की मग प्रयत्न पुरा पडतोय. नागले महेंद्र स्पोर्ट्स या संघाचा, महेंद्र स्पोर्ट्स नागले संघ आपण पाहू शकता एक जबरदस्त क्रिकेट खेळणारा हा संघ आहे. आणि ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं मला वाटतंय इथे एक जे एव्हरेज पकडावं लागेल 20 ते 22च्या दरम्यान, मला वाटतं 21च्या आसपास. आता मात्र अजून चांगला फटका, 1 बाउन्सनं चेंडू झालाय फरार, धावा आला अत्याचार, चौकार. काय जबरदस्त फटकेबाज खेळी केली जाते. रामभाऊ यांच्यावरती आक्रमण चढवलं जाते. धावसंख्या आहे ती एकूण 16 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 16 ऑन द स्कोर बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे 63चं. चेंडू टाकून दिलेत आतापर्यंत 4. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, मात्र मिळाप क्षेत्रामध्ये चेंडूला आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. धावफलक मात्र 1 न पुढे सरकलं गेलं. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 17. तब्बल मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये 20च्या पुढे धावसंख्या ही ठेवावी लागेल, तेव्हा कुठे एक चान्स बनू शकतो. तेव्हा कुठे आपण पाहतोय की नागले संघाला संधी निर्माण होऊ शकते. भावेश ठाकरे आणि लोकेश पारधी जर शेवटपर्यंत, मी म्हणेन या 2 षटकांच्या शेवटपर्यंत जरी मैदानामध्ये राहिला कुठला तरी एक खेळाडू, तर त्यानंतर मात्र महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाकडे फलंदाजी ही नक्कीच आहे. कारण की आपण जर पाहिलं त्यांच्या संघामध्ये विशाल आहे, त्यांच्या संघामध्ये जरी हितेश दिसला नाही आजच्या दिवसामध्ये तरी सुद्धा रुपेश आहे. त्यांच्या संघामध्ये आपण जर पाहिलं अजून काही खेळाडू जे या वर्षामध्ये नवीन तयार झाले असतील ते सुद्धा असतील. त्यामुळे आपल्याला बघायला मिळेल की काय घडेल आणि काय बिघडेल. महेंद्र स्पोर्ट्स हा संघ आपण पाहू शकतो. व्हाईट बॉलच्या अपेक्षित होता आणि यस पंचांचा इशारा सुद्धा आला की हा व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागल्यात. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आहे. इथे मात्र जेव्हा फलंदाजी केली सुरुवातीला त्यावेळेस योगेश याने चांगली फलंदाजी केली होती, तशीच फलंदाजी आता मात्र लोकेश पारधी याच्या बॅट मधनं बघायला मिळालेली आहे. रिव्हरचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मधनं, षटरक्षक धावतोय चेंडूच्या मागे, चेंडूला अडवलं गेलाय आणि इथे मात्र खराब अंडरस्टँडिंग मी म्हणेन. लोकेश पारधी याचं लक्ष नव्हतं, तो धावत होता दुसऱ्या धावेसाठी आणि त्यानंतर मात्र कौल जो होता तो दिला नव्हता, तो म्हणजेच भावेश याने. तर फलंदाज बाद झालाय लोकेश. विशाल कोदे मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज विशाल कोदे, न्यूमॅन इन स्ट्राईक वरती असेल. षटक मात्र इथे समाप्त झालंय. आता कुठला फलंदाज स्ट्राईक वरती असेल तर वाटते भावेश या ठिकाणी स्ट्राईक वरती असताना आपण पाहू शकणार आहोत. भावेश ठाकरे नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच विशाल कोदे. दीपेश बादाले याच्या वरती विश्वास ठेवलाय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल? 44 धावांची गरज. 12 चेंडू 44 धावा. पुन्हा एकदा 22 ची सरासरी आहे, कारण आपण जर पाहिलं तरी 22 ची सरासरी मेंटेन करणं तेवढं सोपं नाहीये. मात्र भावेश याला एक चांगला खेळ करावा लागेल दीपेश बादाले याच्या विरुद्ध. चला घाई करा. दीपेश टू भावेश, राईट राऊंड द विकेट, ऑन साइडला उडवलाय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
चला तिकडे पाण्यामध्ये चेंडू जर गेला असेल तर दुसरा चेंडू घ्यायचा आहे, मॅच सुरू करायची. आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय. तर भावेश ऑन फायर असं म्हणावं लागणार आहे. आणि जरी तुम्हाला दुर्भाग्यवश लोकेश पारधी जर बाद झाला असला तरी सुद्धा भावेश याच्याकडे ती शैली आहे. मी म्हणेन नागले संघ हा पूर्ण संघ जर पाहिला तर किमान 5 फलंदाज तरी त्यांच्याकडे खमके आहेत. ते कुठल्याही स्थितीमधनं मॅच घेऊ शकतात. धावसंख्येमध्ये भर पडले, धावसंख्या झाली ती 25. किती धावांची गरज असेल तर आपण पाहू शकता 38 धावांची गरज 11 चेंडू मध्ये. लोअर फुल टॉस येते मात्र चेंडू या ठिकाणी लॉंग स्टॉप रिझन मध्ये पुन्हा एकदा. पाहूया काय घडतंय. तर नक्कीच एक वाईट आणि एक 22 अशा 2 धावा. चेंडू मात्र खर्च झालेला नाहीये आणि धावा ह्या 2 आलेल्या आहेत बोनसच्या रूपानं. धावसंख्या 27. एक चांगला क्रिकेट. विशाल कोदे मैदानाच्या आतमध्ये. विशालाला भरपूर दिवस झालं पाहिलेला नाहीये खेळत असताना. मात्र पाहूया आज त्याच्या बॅट मधनं किती धावा येऊ शकतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण की कुंभारपाडा संघाने या अगोदर सुद्धा असाच सामना त्याने जिंकला होता. आता मात्र पाहणं गरजेचं आहे हा स्कोर डिफेंड केला जाईल की मग चेस होईल. लॉअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. इथे शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल आणि तोपर्यंत एक धाव. स्ट्राईक रोटेट झाली, धाव फलक पुढे नेला, नेऊन ठेवला तो 28 या धावसंख्येवरती. एक चांगल्या साजेदारीची गरज आहे महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला. कारण की ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं 63चं टार्गेट आहे आणि आता धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धावा. 35 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 10 चेंडू 35 धावा. मी म्हणेन असं जर पाहिलं या झटापटीच्या क्रिकेटमध्ये आणि अटॅकिंग क्रिकेटमध्ये इथे मात्र ह्या धावा सोप्या मानल्या जातात. मात्र गोलंदाजाची शैली ही नक्कीच चांगली आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय पाहणं गरजेचं आहे येणाऱ्या चेंडूवरती. पाहणं गरजेचं आहे. यस, बॅटिंग साइड कडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर कडनं बॅटिंग साइड कडनं एक संधी दिली जाते. एक संधी दिली जाते तुम्हाला वाईड नो आणि रनआउट साठी. त्याच्यातला एक रिव्ह्यू या ठिकाणी वापरला गेलेला आहे. हा जर रिव्ह्यू तुम्ही गमावला तर तुम्हाला यापुढे रिव्ह्यू मिळणार नाही बॅटिंग साइडला, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. फक्त एकच रिव्ह्यू असतो. बघा एका एका धावेला महत्व आहे. या ठिकाणी चेक केला जातोय चेंडू कुठे पडलाय. हा वाईट बॉल. नक्कीच रिव्ह्यू मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतात वाईट 29 धावा धावफलकावरती लागल्या जातात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत ते म्हणजे 2 चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहू शकता अजून एक वाईट बघायला मिळाला. म्हणजे हा जो गोलंदाज आहे आपल्या या ठिकाणी आपण पाहू शकता दीपेश भादाले.
दीपेशाला चांगली गोलंदाजी करावी लागेल त्याच्या संघासाठी. धावसंख्या झाली 30. अजून सुद्धा 33 धावांची गरज 10 चेंडू मध्ये. सामना थोडासा थांबलाय बघा, मात्र धावसंख्या एका पावलानं पुढे सरकते, एक एक पाऊल एक्स्ट्राच्या रूपानं. वावेमध्ये चेंडू वाईट लाईनच्या आसपास चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न. इथे मात्र संधी सुटलेली आहे आणि भावेश ठाकरे याला जीवदान दिलाय. मी म्हणेन हे जीवदान फार महाग पडू शकतं कुंभारपाडा संघाला, कारण की भावेश ठाकरे हा खेळाडू जर आपण पाहिला तर तो भरपूर ठिकाणी टुर्नामेंट खेळत असतो. TR नागले संघ असेल किंवा मग कामन परिसरातील टीम 94 असेल, चॅम्पियनच्या असोसिएशनला सुद्धा, सरकार असोसिएशनला सुद्धा हा संघ आणि हा खेळाडू खेळतो, त्यामुळे नक्कीच थोडासा एक्सपिरियन्स असेल. अजून एक वाईट धाव फलक मात्र पुढे सरकला गेला 33 या धावसंख्येवरती. 30 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते अजून सुद्धा 9 चेंडू. भरपूर लांबट षटक हनुमंताच्या शेपटीप्रमाणे वाढत चाललेला आहे. आता मात्र एक चांगला चेंडू बघा, चांगली गोलंदाजी. मी म्हणेन जरी वाईट पडत असले तरी सुद्धा लाईन ती ठेवलेली आहे, त्यामुळे सेफ राहिला अजून सुद्धा. 8 चेंडू 30 धावांची गरज. 8 चेंडू आणि 30 धावा जिंकण्यासाठी महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला. हा चेंडू नो चेंडू. पंचांनी आता मात्र या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय. धाव फलक 1 न पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 34 या धाव संख्येवरती. किती चेंडू आतापर्यंत हाताळलेत या षटकामध्ये? मला वाटतं मोहम्मद शमीचा रेकॉर्ड तोडला जाईल की काय. 9 चेंडू तर आता टाकले गेलेले आहेत. पाहणं गरजेचं आहे काय होत आहे. ओ सुरेख फटका, फ्री हिटचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हा सभार षटकार. थँक्यू विजय. आतापर्यंत 10 चेंडू या ठिकाणी हाताळले, त्याच्यातले लिगल चेंडू आपण जर पाहिलं तर 5 लिगल चेंडू आहेत. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. मला आठवते अजून सुद्धा वाघोबा मैदानावरती 13 चेंडूचं षटक हाताळलं होतं. संदेश मला वाटते संदेश धिंडा या गोलंदाजाने बामणपाड्याच्या एक स्पर्धा ही कव्हर केली होती वाघोबा टिव्हीच्या माध्यमातून, तर एक षटक हाताळलंय. मनोज वेलकम. आपण पाहतोय मनोज बऱ्याच दिवसानंतर भरपूर जण दिसत आहेत. धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय ते 40 या धाव संख्येवरती. 7 चेंडू 23 धावांची गरज. अजून एक नो. अँड काय जबरदस्त नशीब. दरम्यान इथे मात्र षटक आपण पाहू शकतो. 9 धावफलक पुढे सरकला. 41. 7 चेंडू आणि 22. हो या ठिकाणी मात्र काय घडलंय तर भावेश याला एक संधी होती, ती संधी मात्र तो चुकलेला आहे भावेश ठाकरे. 1 धाव आली, 1 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 42 धावा. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. 6-21. एक सूचना आहे, यानंतर होणारा जो सामना आहे तो म्हणजेच साई कृपा स्पोर्ट्स राजावली जय हनुमान भिड्याचा पाडा, या दोन्ही संघाने लक्षात ठेवायचं. सामना समाप्त झाला की लगेच आपले दोन्ही कर्णधार हे मैदानाच्या आतमध्ये आपला संघ जशी फलंदाजी असेल, जसं क्षेत्ररक्षण असेल तसं घेऊन जातील. टॉस विन बाय राजावले अँड डिसाइडेड बॅट फर्स्ट. राजावली संघ फलंदाजीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण की काल आम्हाला माहिती मिळते कालची की भरपूर उशीर झाला होता या स्पर्धेसाठी. 6 चेंडू 21 धावांची गरज.
आणि उतरताना खेळाडू कक्षामधनच उतरा हे सुद्धा एक सूचना आहे. पंकज कांदळ 6 चेंडूमध्ये 21 धावा डिफेंड करायच्यात. मात्र समोर आहे तो भावेश आणि भावेश तुमच्या समोर आहे. त्याच्या बॅटमधनं जास्त मोठे फटके आलेले नाहीये. 2 फटके त्याने मोठे खेळलेत. मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ आबे मध्ये चेंडू खाली शतरक्षकांनी या ठिकाणी अजून एक जीवदान. इकडनं जर नागले संघाने फायदा घेतला नाही तर मात्र त्यांच्यासारखे कम नशिबी तेच असतील. कारण की जवळजवळ 12 चेंडूंचा एक षटक आपल्याला बघायला मिळालाय आणि 2 जीवदान भावेशाला. 5 चेंडू 21 धावा. भावेश ठाकरे स्ट्राइक वरती आहे. भावेशाच्या संघाला मात्र जिंकायचं असेल तर नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र पहिला चेंडू अतिशय चांगला टाकलाय पंकज याने. सुंदर गोलंदाजी झाली आहे. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट. इट इज अ बिग षटकार. काय जबरदस्त सामन्याने टर्न घेतलाय. 4 चेंडू आणि 15 धावांची मला वाटते गरज असेल. या 4 चेंडू आणि 15 धावा रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच. अजून एक मोठा फटका मारायचा होता. चेंडू गेलाय वर. चेंडूच्या खाली 2 शतरक्षक आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज. या ठिकाणी 2 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तो 50 या धाव संख्येवरती. आता मात्र 13 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. क्या बात है. सुपर्ब मॅच या ठिकाणी. पैसा वसूल मॅच बघायला मिळतंय. वैयक्तिक 23 या धाव संख्या होती. भावेश खेळतोय. 3 चेंडू 13 धावांची गरज. मी म्हणेन प्रत्येक चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करायला हवा. काय जबरदस्त मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच रंगतदार स्थितीमध्ये आलाय. अजून एक मोठा फटका गेलाय. चेंडू गेला टिवरी गावाच्या साईडनं. सामन्यामध्ये अजून एकदा उत्साह वाढलेला आहे. थँक्यू डीजे. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले आमचे मान्यवर सुद्धा सांगत होते की या बॉल वरती मॅच आहे आणि तिकडनं दिसलं की 6 चेंडू हे नक्कीच या ठिकाणी शेवटचे होते. त्याच्यातनं जी मॅच आतापर्यंत इथपर्यंत घेऊन आलाय भावेश. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा. सामना हा दुसऱ्या षटकामध्ये थोडासा परिवर्तन झाला होता. 12 ते 13 चेंडूचं षटक टाकलं होतं आणि तिकडनं मॅच मात्र इकडनं ऑन झाला होता. भावेशाच्या हातामध्ये मॅच आहे मी म्हणेन. पण आताचं जे क्रिकेट आहे ना तिथे 2 चेंडूमध्ये 12 धावा असतील 13 धावा असतील तर नक्कीच सोपं मानलं जातं. मात्र 2 चेंडूमध्ये 7 धावा हे कठीण काम झालंय आता दोन्ही संघांसाठी. राखणं सुद्धा आणि बनवणं सुद्धा. हा गेला. हा चेंडू गेलाय व्हाईट लाईनच्या बाहेर. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता मॅच आली मात्र आता दोघांच्या जीवामध्ये जीव नसेल. कारण की इथे कठीण झाली मॅच. कारण की नागला सांगायचं असेल की आमच्या हातात मॅच आहे. मात्र जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत मॅच पूर्ण होत नसते. हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक पुन्हा चेंडूच्या खाली आणि हे मात्र दुसरं का किती 4थं जीवदान आहे. 4थं जीवदान आहे भावेशाला. आई चौंडाई नागले मला वाटते नक्कीच नागल्याची गावदेवी या ठिकाणी की टिवरीची गावदेवी पावली आहे. काय सांगणं कठीण आहे. चेंडू शिल्लक असतील 1 धावांची गरज असेल ती 4. सामना रंगतदार स्थितीमध्ये. दुर्घटना से देर भली. इथे मात्र चेंडू कुठे जाईल पाहणं गरजेचं आहे. भावेश ठाकरे तू गोलंदाज पंकज कांदल. पंकज याने जर या 4 धावा थांबवल्या तर तिसऱ्या फेरीमध्ये जाताना दिसेल तो म्हणजेच कुंभारपाडा संघ. आणि 4 धावा जर आल्या तर नागले संघ पुढच्या फेरीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा वाईड.
एक चेंडू 3 धावांची गरज. वाईटनं काम केलंय वाईट. काय गरज येथे मात्र आपण जर पाहिलं गोलंदाजांच्या जीवामध्ये जीव नाहीये, फलंदाजांच्या नक्कीच जीवामध्ये जीव नसेल. एक चेंडू 3 धावा. हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावचा प्रयत्न स्ट्राईक एंडवरती थ्रो झालाय आणि इथे मात्र आपण पाहू शकतो काय घडलंय. एका धावेच्या फरकाने कुंभारपाडा संघ विजयी झालाय. नाट्यमय क्रिकेट होताना या टिवरीच्या मैदानावरती. जबरदस्त मॅच. मैदानामध्ये पाणी पाठवून द्या. क्या बात आहे. एका धावेच्या फरकानं नागले संघ मागे पडला आणि जिंकलाय तो म्हणजेच कुंभारपाड़ा संघ, जो जीता वही सिकंदर और जो हारा वो टूर्नामेंट के बाहर. क्या बात है. चला सेकंड करायचं आहे. समोरील संघाला हात मिळवायचा, नंतरच मैदान सोडायचं. दोन्ही संघांना विनंती असेल आणि कुंभारपाडा संघाला की प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही हात मिळवा आणि नंतरच मैदान सोडा.